नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉमर्स कट्टा या यूट्यूब चॅनलवरती मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आपण आत्तापर्यंत नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या प्रकरणामधील रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट बघितलं होतं आणि या रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट हे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करण्याकरता दिलेलं असतं आणि त्याच्या आधारावरती आपण तयार करतो एक्झाम्पल सॉल्व करण्याकरता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तर बघितलं आहेच. आज आपण बघणार आहोत त्याच्या पुढील भाग, तो म्हणजे बॅलन्स शीट. प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. ज्यावेळेस आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट किंवा मागील वर्षी आपण सोल ट्रेडिंग कन्सर्नचं फायनल अकाउंट बघितलेलं आहे, तर त्यामध्ये आपण ॲसेट्स अँड लायबिलिटी पण तयार करायचो, म्हणजे बॅलन्स शीट तयार करायचो. त्याच प्रकारचं बॅलन्स शीट हे देखील असणार आहे. जास्त त्याच्यामध्ये फरक काही नाही, कारण फक्त थोडेफार आयटम्स हे बदलू शकतात. आता ॲसेट्स अँड लायबिलिटीचा फॉर्मॅट कसा असतो आपण तो बघणार आहोतच पुढे. ऑफ द ऑर्गनायझेशन ॲज ऑन ए पर्टिक्युलर डेट, द बॅलन्स शीट ऑफ नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन इज सिमिलर टू बॅलन्स शीट ऑफ सोल ट्रेडिंग कन्सर्न ऑर ऑर्गनायझेशन. म्हणजे नफा न मिळवणाऱ्या संस्थांचं बॅलन्स शीटही नफा मिळवणाऱ्या संस्थांसारखंच असतं, यांच्यामध्ये कुठलाही फरक राहत नाही. अ बॅलन्स शीट ओनली शो कॅपिटल रिसिप्ट्स अँड कॅपिटल एक्सपेंडिचर. म्हणजे याच्यामध्ये काय दाखवतो आपण की जे काही आपलं भांडवली प्राप्ती असेल किंवा भांडवली खर्च असेल तर हे आपण याच्यामध्ये दाखवत असतो. बॅलन्स शीट प्रिपेअर विथ अ व्ह्यू टू मेजर टू एक्झॅक्ट फिनान्शियल पोझिशन ऑफ अन ऑर्गनायझेशन. म्हणजे नेमकी आपल्या संघटनेची ऑर्गनायझेशनची नेमकी स्थिती काय आहे ही आपल्याला बॅलन्स शीटच्या आधारावरती समजतं. म्हणजे प्रॉफिट ऑर्गनायझेशन असेल तर बॅलन्स शीटला एक प्रकारचा आरसा मानलं जात असतं की यामध्ये नेमकी व्यवसायाची स्थिती काय आहे ही ह्यामध्ये आपल्याला समजून घेता येत असतं. अ सर्टन डेट नॉर्मली ॲट द एंड ऑफ द इयर. ज्या प्रकारे बघतो आपण की आपलं आर्थिक वर्ष जे आपण असतं एप्रिल ते मार्च, 1 एप्रिल ते 31 मार्च, तेच वर्ष ह्याही ठिकाणी आपण गृहीत धरत असतो. द एक्सेस ऑफ ॲसेट्स ओर लायबिलिटीज इज टर्म्ड ॲज अ कॅपिटल फंड. इफ द ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅपिटल फंड इज नॉट नोन, इट कॅन बी ascertained as the balancing figure by preparing opening balance sheet. थोडक्यात सांगायचं झालं तर यामध्ये जर त्यांनी आपल्याला कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स दिलेला नसेल तर असं केव्हा होऊ शकतं. समजा न्यूली एस्टॅब्लिश्ड फर्म असेल, म्हणजे आत्ताच नुकतीच सुरू झालेली एखादी फर्म असेल, तर त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं कॅपिटल फंड नसणार आहे. मग त्यांना ते कॅपिटल फंड उभं करावं लागणार आहे. तर अशा वेळी आपल्याला फक्त काही कॅल्क्युलेशन करून आपलं त्या प्रकारचे एक्झाम्पल आपण सोडवणार आहोतच, तर ते सोडून आपण कॅपिटल या ठिकाणी दाखवत असतो. याच्या पुढील पार्ट आहे, आता आपण बघूयात. जो याचा प्रोफार्मा आहे, स्पेसिमन ऑफ बॅलन्स शीट जे आहे. दिस इज द लायबिलिटी साईड अँड ॲसेट साईड. आता कोणते कोणते आयटम्स याच्यामध्ये येतात. सर्वात पहिले लायबिलिटी साईड पूर्ण करूयात आपण. कॅपिटल फंड हा ओपनिंग बॅलन्स हा आपल्याला बॅलन्स शीट, म्हणजे आपल्याला ओल्ड बॅलन्स शीट जर दिलेलं असेल तर ह्या ठिकाणी कॅपिटल फंड दिलेला असतो. आणि याच्यामध्ये जर ॲडजस्टमेंट दिल्या असतील, उदाहरणार्थ काय, डोनेशन ॲज अ कॅपिटलाइज्ड किंवा एंट्रन्स फीज कॅपिटलाइज्ड. म्हणजेच काय की आपल्याकडे असणारं डोनेशन, जी काही देणगी आली आहे ही कॅपिटलाइज करणं म्हणजे काय, कॅपिटलमध्ये ॲड करून टाकायची असते. एंट्रन्स फीज आली आहे आणि ते सांगितलं आपल्याला की कॅपिटलाइज करायची आहे, तर एंट्रन्स फीज पण आपण काय करू, कॅपिटलमध्ये ॲड करू. एक्झाम्पल सॉल्व करताना हे सर्व आयटम्स तुम्हाला अजून जास्त क्लिअर होतीलच. आणि सरप्लस आपण बघितलं की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट जेव्हा आपण क्लोज करतो आहोत, तर यामध्ये आपल्याला जर इन्कम बाजू जास्त आली असेल आणि एक्सपेंडिचर बाजू कमी आली असेल तर सरप्लस असतं, म्हणजे आपल्याकडे पैसे शिल्लक असणार आहे. मग सरप्लस जर आलं तर आपण त्याच्यामध्ये काय करणार आहोत, कॅपिटलमध्ये ॲड करणार आहोत. आणि डिफिसिट म्हणजे जर एक्सपेंडिचर बाजू जास्त आली असेल, म्हणजे डेबिट बाजू जास्त आली असेल आणि क्रेडिट बाजू म्हणजे इन्कम बाजू कमी आली असेल, तर ह्यावेळेस आपल्याकडे कमतरता असणार आहे, म्हणजे पैसे कमी पडत असणार आहेत. मग त्याला म्हणतो आपण डिफिसिट. हे डिफिसिट काय करतो आपण, कॅपिटलबद्दल लेस करत असतो. ओके. नंतर आहे बिल्डिंग फंड. म्हणजे आपण बघितलं की स्पेसिफिक कारणाकरता जर कुठला फंड दिला असेल विशिष्ट एखाद्या कारणाकरता, तर ते आपण टाकतो लायबिलिटीला. जनरल फंड असेल तर आपण तो इन्कमला दाखवणार. पण एखाद्या विशिष्ट कारणाकरता बघा इथं आहे आता बिल्डिंग फंड, एन्डॉमेंट फंड, टुर्नामेंट फंड,
स्पेशल फंड. अशा प्रकारचे कुठले फंड दिले असतील तर हे सर्व फंड्स आपण टाकतो लायबिलिटीमध्ये, आणि जर जनरल फंड असेल तर आपण टाकला असता तो इन्कममध्ये. बरोबर. आपण आत्ता बघितलंच बिल्डिंग फंड, एंडॉमेंट फंड, टुर्नामेंट फंड, स्पेशल फंड. चॅरिटी फंड, कोणी चॅरिटी केली असेल आपल्या संस्थेला तर तो फंड असेल, किंवा आपण केले असेल कुठे चॅरिटी तर सन्ड्री क्रेडिटर्स हा आयटम आपल्याला फायनल अकाउंटमध्येही आपल्याला बघायला मिळाला आहे. देन बँक ओव्हरड्राफ्ट, बँकेचा आपण ओव्हरड्राफ्ट घेतलेला असेल, बँकेचं लोन घेतलेलं असेल, किंवा एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जे आहेत, काही देणं बाकी असेल, कोणाचा खर्च द्यायचा बाकी असेल, किंवा आपल्याला प्री रिसिव्ड इन्कम, आधीच काही इन्कम मिळालं असेल. बऱ्याच वेळा सबस्क्रिप्शन जे असतं वर्गणी ही ॲडव्हान्समध्ये आपल्याला मिळू शकते, म्हणून ती पण आपण टाकतो लायबिलिटीला. अँड लास्ट वन इज लाईफ मेंबरशिप फीज. तर अशा प्रकारचं आपलं बॅलन्स शीटची ही लायबिलिटी सेट बघितली आहे. आता बघूयात आपण ॲसेट साईड. फर्स्ट ऑफ ऑल कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. नंतर फिक्स्ड डिपॉझिट, आपण जर काही डिपॉझिट ठेवले असतील बँकेमध्ये, त्या इन्व्हेस्टमेंट काही केली असेल ती ही आपली मालमत्ता आहे. सन्ड्री डेटर्स, आपल्याकडे कोणाकडनं येणं असेल तर ती ही आपली मालमत्ता आहे. लँड अँड बिल्डिंग, आपल्याकडे असणारी जमीन आणि इमारत ही आपली मालमत्ता आहे. मग जेही काही आपल्या संघटनेचं मालमत्ता असणार आहे सर्वांचा समावेश या ठिकाणी ॲसेट्समध्ये होणार आहे. प्लांट अँड मशिनरी, इक्विपमेंट्स, प्लेग्राऊंड म्हणजे आपल्याकडे जर स्पोर्ट्स क्लब असेल आणि आपल्याकडे ग्राउंड आहे तर ते सुद्धा आपली मालमत्ता असणार आहे. मोटर व्हेकल, देन लायब्ररी बुक्स, समजा आपली लायब्ररी असेल त्याच्यामध्ये असणारी पुस्तकं ही सुद्धा आपली काय असणार आहे, मालमत्ता असणार आहे. आपण आधी बघितलं होतं कन्सर्न टू कन्सर्न जे काही आयटम्स असणार ते चेंज होणार आहेत. बरोबर. म्हणून जिथं लायब्ररीचं संघटना असेल किंवा लायब्ररीची संस्था असेल तर इथं बुक्सचा संबंध येईल, आणि जर स्पोर्ट्स क्लब असेल तर प्लेग्राऊंडचा संबंध येईल. स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, म्हणजे आता कुठलाही जर स्टॉक, समजा आपण आधी स्टॉक घेतलेला होता आणि तो शिल्लक राहिला असेल तर त्याला म्हणतो आपण क्लोजिंग स्टॉक. आणि आपला पहिला पण नियम माहितीच आहे आपल्याला की क्लोजिंग स्टॉक कुठलाही असेल तर आपण कुठं दाखवतो, तर तो आपण दाखवत असतो नेहमी ॲसेट बाजूला. समजा स्पोर्ट्स मटेरियलचा स्टॉक आपल्याकडे शिल्लक आहे वर्षाच्या शेवटी, किंवा आपली संस्था आहे स्टेशनरीची, शाळा वगैरे असेल, स्कूल असतील, कॉलेज असेल तर स्टेशनरी शिल्लक उरली असेल, किंवा आपलं हॉस्पिटलची संस्था असेल तर ड्रग्ज शिल्लक असतील. तर असं कुठल्याही संस्थेप्रमाणे विचार केला आपण तर काही शिल्लक असेल तर ते आपण काय करतो, क्लोजिंग स्टॉक म्हणून आपण दाखवतो ॲसेट बाजूला. देन लोन अँड ॲडव्हान्सेस गिवन, आपण जर कोणाला लोन दिलं असेल, किंवा ॲक्रूड इंटरेस्ट आपल्याला मिळणं बाकी आहे किंवा मिळणार आहे. प्रीपेड एक्सपेन्सेस, आपण आधी पेड केला आहे म्हणजे पुढच्या वर्षी पेड करण्याची आवश्यकता नाही. देन आउटस्टँडिंग इन्कम, आणि आपलं काही इन्कम मिळणं बाकी असेल. तर अशा प्रकारचे काही हे सर्व आयटम जे म्हणतो आपण यांना आपण ॲसेटला बाजूला आपण टाकत असतो. तर अशा प्रकारे आपण बॅलन्स शीटही बघितलेलं आहे. पुढील तासिकेला आपण ज्या काही सर्व ॲडजस्टमेंट्स आहेत, ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून जे आपल्याला ट्रायल बॅलन्सच्या खाली किंवा या ठिकाणी बघतो आपण तर रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटच्या खाली दिलेले असतात. तर ह्या ॲडजस्टमेंटच्या काय काय असतात आणि त्या कशा सॉल्व्ह करायच्या, त्याचे 2-2 इफेक्ट्स कसे द्यायचे हे पुढील लेक्चर लावून बघणार आहोत. धन्यवाद.